आता रडीचा डाव हे टाकायला लागले, राजकारण आहे, राजकारणामध्ये काही आता हे करायला लागले. मागचेच ते सत्तार साहेबांना बोललेले, सन्माननीय भुमरे साहेबाला बोललेले जुने व्हिडिओ काढून आता प्रचारासाठी ते व्हायरल करत आहेत. यांचे डाव हे लक्षात घेऊन आपण सतर्क राहून यांच्या प्रत्येक षडयंत्रापासून, यांच्या प्रत्येक डावपेचापासून इथला तरुण, इथली तरुणी, इथली माय भगिनी हुशार राहील अशीच एक अपेक्षा ठेवतो. आणि येत्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील तीनही उमेदवाराला या औरत बाजार सर्कलच्या आपण निवडून आणाल, एवढीच एक अपेक्षा या सुशिक्षित बांधवांकडनं ठेवतो. धन्यवाद माय बापू. सरपंच मंगेश साबळे हे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढत आहेत. अवघ्या काही दिवसावरच मतदान सुद्धा आलेलं आहे. पण मात्र मंगेश साबळे हे आता त्या ठिकाणी अडचणीत सापडलेले आहेत. कारण की या अगोदर मंगेश साबळे हे अपक्ष सरपंच होते. अपक्ष म्हणून ते लोकसभेची निवडणूक सुद्धा लढले होते आणि मंगेश साबळे अपक्ष म्हणूनच वेगवेगळ्या नेत्यांसोबत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत थेटपणानं भिडत होते. गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करत होते आणि त्यांचे आंदोलन वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. म्हणूनच मंगेश साबळे हे संपूर्ण राज्यातल्या जनतेच्या ओळखीचे झाले होते. मग आता हेच मंगेश साबळे जिल्हा परिषदेची निवडणूक लढत असताना आता ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढत आहेत. म्हणूनच ते आता अडचणीत सापडले आहेत असं सुद्धा काही जण म्हणतात. कारण की मंगेश साबळे यांचे जे जुने व्हिडिओ होते, जेव्हा मंगेश साबळे हे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांवर टीका करत होते, त्यांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी कशा पद्धतीनं गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, तालुक्यातल्या जनतेला, जिल्ह्यातल्या जनतेला फसवलेलं आहे हे मंगेश साबळे हे त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवत होते, बोलत होते. आणि त्यांचे तेच जुने व्हिडिओ आता या निवडणुकीमध्ये व्हायरल केले जात आहेत आणि मंगेश साबळे यांची कुठंतरी अडचणीत आणण्याचं काम केलं जाते. पण मात्र मंगेश साबळे हे सुद्धा ज्या पद्धतीनं पहिले बोलत होते आता सुद्धा बोलतात, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवतात असं देखील समोर आलेलं आहे. पण मात्र मंगेश साबळे हे छोटेसे कार्यकर्ते आहेत, एका गावचे सरपंच आहेत. दुसरीकडे मोठमोठाले राज्यमंत्री, आमदार काय, खासदार काय, मोठमोठे मंत्री काय, हे थेट हा पक्ष सोडून त्या पक्षामध्ये जात आहेत. ते एकमेकांवर मोठमोठाल्या टीका करून सुद्धा पक्ष बदलत आहेत. त्यांना लोक काही म्हणत नाहीत. पण मात्र मंगेश साबळे यांचे काही दिवसापूर्वीचे जुने व्हिडिओ काढून त्यांच्याच विरोधात वापरले जात आहेत. म्हणून मंगेश साबळे हे आता सोशल मीडियावर येऊन अशा पद्धतीनं बोलू लागले आहेत. आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत, खरंच ते त्यामध्ये विजयी होतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.